आधी पण सांगितलं होतं आणि परत एकदा सांगतोय, 2025 तुमच्याकरता सुवर्ण असा हा वर्ष ठरणार आहे. कारण की या वर्षी संपत संपत सुद्धा नवीन एक वॅकन्सी आलेली आहे, म्हणजे ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो. RRB NTPC, रिजनल रूरल बँक नाही, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, म्हणजे रेल्वे डिपार्टमेंट मधली नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, ज्याला आपण NTPC म्हणतो, अशावाल्या एक्झामची नोटिफिकेशन आलेली आहे. आणि परत एकदा सांगतो, आपल्या महाराष्ट्राच्या मुलांकरता वर्ल्ड बेस्ट असणार आहे, कारण की पेपर मराठीतून पण देऊ शकतो. याचा अर्थ मराठीतूनच होणार का? नाही बे, इंग्लिश मधून पण होणार, वाटलं तर हिंदी मधूनही सिलेक्ट करू शकतो, पण मराठीतून पण होणार. आणि अजून एक वर्ल्ड बेस्ट न्यूज, की बँकिंग प्रमाणे ही पण मराठीत होते, परंतु बँकेचे पेपर्स पुस्तक मराठीतून अवेलेबल नाहीये. आपल्याला ते प्रश्न इंग्लिश किंवा हिंदीमध्ये अभ्यासावा लागतात अभ्यास करत असताना. पण याचं तसं नाहीये, याची अमाप पुस्तकं मराठीत अवेलेबल आहे. म्हणजे आता प्रिपरेशन सुद्धा मराठीत करू शकतो, पेपर सुद्धा मराठीत देऊ शकतो. आणि अजून एक गोष्ट सांगू, याची जी सॅलरी असणार आहे ती तुम्हाला येणाऱ्या 8 पे कमिशन नुसार, म्हणजे 70,000, 90,000, 1,00,000, 1,20,000 अशा प्रकारे असणार आहे. आणि तुम्हाला माहितच आहे, एकदा रेल्वे म्हणजे डिपार्टमेंटमध्ये आपण रुजू झालो की रिटायरमेंट पर्यंत टेन्शन नसतं. तर चला सुरुवात करूया फटाफट. टोटल 8,850 अशा जागा आहे, भरपूर आहे. आणि दोन्ही लेवलचे, दोन्ही पेपर तुम्ही भरू शकतात, म्हणजे ग्रॅज्युएट लेवलचं सुद्धा आणि एक अंडर ग्रॅज्युएट, म्हणजे 12वीच्या बेसिसवर सुद्धा. तर 12वी करने वालों भी रेडी हो जाओ और ग्रॅज्युएशन वाले भी रेडी हो जाओ. सर मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तर तू 12वी लेवलवरचा पण फॉर्म भरू शकतो आणि ग्रॅज्युएशनचा पण भरू शकतो. याच्याकरता नो कॉम्प्युटर जरुरी, म्हणजे ते काय कॉम्प्युटर टेस्ट पाहिजे, टायपिंग झालेलं पाहिजे वगैरे, असं काहीच नाही. आणि दुसरी गोष्ट, याला तुम्हाला पर्टिक्युलर एवढे ग्रॅज्युएशन मध्ये किंवा 12वी मध्ये एवढे मार्क पाहिजे, तसं पण क्रायटेरिया नाही. सुरू करू बघा. ही अच्छा, सुरुवात करण्याच्या पहिले एक सांगतो की ह्या एक्झाम करता खास करून आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ताची बॅच बनवलेली आहे, लाईव्ह बॅच असणार आहे. पेपर मी तुम्हाला मराठीतून देणार, मी सगळं प्रोव्हाइड करणार तुम्हाला, पेपरही देणार, PYQ देणार. हा, आत्ता तुम्हाला जे PYQ भेटणार आहे त्याच्याबद्दल मी सांगणार आहे की ॲपमध्ये कुठे काय दिलेलं आहे. परंतु ही बॅच अंकगणित आणि बुद्धिमत्ता, याच्यामध्ये सर्व तुमचं मॅथ्स रिजनिंग कव्हर होणार आहे, सर्व टाईप कव्हर होणार आहे. आणि अजून एक सांगतो की अच्छा, मी पुढे सांगू, चल या, आत्ता जर ही बॅच घेतली तर दसऱ्यानिमित्त 40% डिस्काउंट आहे. या बॅच मध्ये तुम्हाला काय काय भेटणार, सर्व व्हिडिओ सेशन्स भेटणार, लाईव्ह बघू शकतात, लाईव्ह नाही बघितले तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये, सर्व क्लास नोट्स PDF, सर्व चॅप्टर नुसार मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट देणार, मागील प्रश्नपत्रिका देणार, अनलिमिटेड टाइम वॉच टाइम आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. हे सगळ्याकरता वेगवेगळी बॅच आहे. या रेल्वे करता सुद्धा ही बॅच असणार आहे. एकदा ऍप्लिकेशन डाउनलोड करा, स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे. आता इकडे बघा, ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, फक्त शॉर्ट नोटीसवर आहे. याची ऍक्च्युअली प्रोसेस कुठून सुरू होणार आहे ते सगळं सांगतो. हे आता तुम्हाला दिसत नसेल तर मी हे असं बनवलेलं आहे, हे तुम्ही वाचा. तर बघा, यामध्ये ग्रॅज्युएट पोस्ट वेगवेगळ्या आणि ह्या अंडर ग्रॅज्युएट पोस्ट अक्रॉस इंडियाची पोस्टिंग असते. 5,800 ग्रॅज्युएट पोस्टवर आणि 3,050 असं दोघं मिळून 8,850 टोटल. ऑनलाईन एक्झाम असते, ऑनलाईन असते. त्याच्यानंतर 12वी बेसिसवर पण आहे, ग्रॅज्युएट बेसिसवर पण आहे. हे सगळं मी तुम्हाला 1 बाय 1 सांगतो काय काय असणार आहे. बघा, रेल्वे NTPC इम्पॉर्टंट डेट्स. NTPCचं हे आजचं शॉर्ट नोटीस आज आलेलं आहे. ऑनलाईन अप्लिकेशन डेट आत्ता नाहीये, सुरू होणार आहे. त्याची लिंक सुद्धा याच व्हिडिओमध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अपडेट करणार जेव्हा येईल. आणि केव्हा येईल तर तुम्हाला 21 ऑक्टोबर, म्हणजे दिवाळीचा दिवस रे, अख्ख्या दिवाळीलाच दिवाळी आपली होणार आहे. आणि ही 28 ऑक्टोबरला, आणि शेवटची डेट आहे 20 नोव्हेंबर आणि 27 नोव्हेंबर. तर फॉर्म भरायला सुरुवात करा. अजूनही 21 ते 28 दिवस बाकी आहे. तर ज्यांचं काही, हे बघा, ओबीसी जर महाराष्ट्राचं असेल तर ते सेंट्रलला चालत नाही, सेंट्रलचं ओबीसी वेगळं असतं, EWS वेगळं असतं. ज्या काही कॅटेगरीमधून तुम्हाला करायचं आहे अप्लाय, तर लवकरात लवकर 1 महिन्यात कोणते सर्टिफिकेट तुम्ही काढू शकता, अजूनही टाइम आहे. तर फटाफट 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 काढून घ्या.
ह्या सगळ्या व्हॅकन्सी आहे 8,850. यामध्ये ह्या नंबर ऑफ पोस्ट आहे, ह्या टोटल पोस्ट आहे ग्रॅज्युएट लेवलच्या 5,800 आणि ह्या आहे अंडर ग्रॅज्युएट. याच्यामध्ये ट्रेन क्लर्क ही वाली फेमस असते आणि याच्यात स्टेशन मास्टर कुठे आहे, स्टेशन आहे पहिली वाली, ही वाली एक फेमस असते, म्हणजे याला जास्त प्रेफरन्स दिला जातो. ठीक आहे, तर ग्रॅज्युएट ह्या अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ह्या तुम्हाला काय काय पाहिजे, ग्रॅज्युएट करता फक्त ग्रॅज्युएट पाहिजे. एनी युनिव्हर्सिटी, ओपन युनिव्हर्सिटी जरी असली तुमची तरी चालतं, नॉन रेग्युलर असलं तरी चालतं, फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे. आणि अंडर ग्रॅज्युएटला फक्त 12वी पास पाहिजे आणि टायपिंग प्रोफिशियन्सी पाहिजे, हिंदी इंग्लिश प्रत्येकाला नाही, ते काही काही पोस्टला आहे. ठीक आहे, जसं हे टायपिस्ट झालं, हे टायपिस्ट झालं वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12th पास. आता एज बघून घ्या, अंडर ग्रॅज्युएटचं 18 ते 33 आहे ओपनचं आणि ग्रॅज्युएटचं 3 वर्ष एक्स्ट्रा आहे 18 ते 36. एक्झॅक्टली डेट्स बघायच्या तर बघा 18 ते 36 मध्ये अंडर अनरिझर्व किंवा EWS इकॉनॉमिक वीकर सेक्शन यांची डेट ह्याच्या पहिले नको आणि ओबीसीची ह्याच्या पहिले नको, STची ह्याच्या पहिले नको आणि हे अदर ह्याच्या नंतर नको. ठीक आहे, सगळ्यांना एकच आहे, हे पहिले पहिले वाला आहे, हे नंतर वाला आहे, हे ग्रॅज्युएटचं आहे, हे अंडर ग्रॅज्युएटचं आहे. 92च्या पहिले नको, म्हणजे 2 जानेवारी 92 ही डेट चालेल, या डेटला जन्मले चालेल, पण 1 जानेवारी नको असं. तर हे आहे अनरिझर्व EWS आणि बाकीचं एक कॅटेगरी आणि हे मेन शेवटची डेट. ठीक आहे, आता याच्यामध्ये एकूण 3 ते 5 स्टेज असतात. जर तुम्ही दोन्ही फॉर्म भरले तर मग ही वाली एक्झाम दोघांना आहे. CBT 1 CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. CBT 1 मध्ये पास झाले तरच CBT 2 देऊ शकता तुम्ही. तर CBT 1 दिली ग्रॅज्युएटची, मी पास झालो, CBT 2 द्या ग्रॅज्युएटची, झालं. त्याच्यानंतर टायपिंग स्किल असेल तर द्या, नाही तर डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल आणि पोस्ट एक. जर मी दोन्ही फॉर्म भरले तर याची CBT 1 ग्रॅज्युएटची वेगळी, अंडर ग्रॅज्युएटची वेगळी, CBT 2 ग्रॅज्युएटची वेगळी, अंडर ग्रॅज्युएटची वेगळी. स्किल टेस्ट ज्याला आहे ॲप्लिकेबल त्याची देणार, ज्याला नाही देणार. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दोघांचं, मेडिकल दोघांचं, त्याच्यातून कोणतं एक जॉईन करता येणार. ठीक आहे, तर बघून घ्या प्रोसेस कोणकोणत्या पोस्ट करता काय काय आहे. जर गुड्स ट्रेन मॅनेजर याच्याकरता अप्लाय करत आहात तर CBT 1 CBT 2 द्यावं लागेल, मॅटर क्लोज. पण जर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आहे तर याच्यासोबत टायपिंग स्किल टेस्ट. तर मी तुम्हाला सांगितलं ना, प्रत्येक पोस्ट करता टायपिंग नाहीये, तर जिथे जिथे टायपिंग लिहिलं तेवढंच. आता बघा स्टेशन मास्टर याला पण टायपिंग नाहीये. ठीक आहे, तर याला सर्वात जास्त म्हणजे प्रेफरन्स दिला जातो. त्यानंतर हे याला पण अंडर ग्रॅज्युएट मधल्या या दोघांना टायपिंग नाहीये. ओके, त्यानंतर बघा 1/3 नेगेटिव्ह मार्क आहे, 1/3 नेगेटिव्ह आहे. आता या ज्याच्या आपण आतुरतेने वाट बघत होतो हा सिलेबस. जनरल अवेअरनेस असतो, इंग्लिशचा लफडा नाही याच्यात, मराठीचा लफडा नाही. ज्यांचं इंग्लिश मराठी व्याकरण ग्रामरमध्ये थोडा हात कच्चा आहे त्यांच्याकरता वर्ल्ड बेस्ट आहे, आणि ज्यांचं माझ्यासारखं मॅथ्स रिजनिंग वर्ल्ड बेस्ट आहे त्यांच्याकरता ही वर्ल्ड बेस्ट पोस्ट आहे. कारण की प्रिलिम आणि मेन्स म्हणजे CBT 1 आणि CBT 2 दोघांचा सिलेबस सेम आहे, कुछ नया नाही करणे काय. आणि इथून भरपूर टाइम आहे. आता नोव्हेंबर पर्यंत फॉर्मची डेट आहे, एक्सटेंड केली तर अजून थोडं पुढं, तर डिसेंबर जानेवारी मध्ये एक्झाम जाईल आणि इथून जानेवारीला अजून 3 ते 4 महिने, तिथून मग 1.5 महिन्यानंतर CBT 2 म्हणजे 5-5.5 महिने भेटतात. तोच अभ्यास रिपीट करायचा आहे. तर GK GS 40 प्रश्न येणार, मॅथमॅटिक्स 30 आणि रिझनिंग 30. तर 100 मधून 60% तर मॅथ्स रिझनिंग. मी किती वेळा सांगू की विदाउट मॅथ्स रिझनिंग तुम्ही काहीच करू शकत नाही. ठीक आहे, आणि सेम आहे जनरल अवेअरनेस, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग, फक्त नंबर ऑफ क्वेश्चन वाढवले. इकडे 100 क्वेश्चन येतात 90 मिनिटात, इकडे 90च मिनिटं आहे, 1.5 तास आहे, पण 120 प्रश्न आहे. फक्त लेवल थोडी चेंज होते, तेच चॅप्टर, तो सिलेबस, सेम प्लॅन, सेम शेड्यूल, नथिंग चेंज. मजा आहे की नाही? हा, आता हा वाला सिलेबस झाला, एकदा बघून घ्या. मी बाजूला सरकतो, याची PDF मी तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये देऊन टाकणार आहे. YouTube सेशन PDF मध्ये तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, आता सॅलरी बद्दल बोलून घेऊया. आता जे तुम्हाला असं वाटतं इथं 29,000, 35,000, हे याच्यामध्ये हे बेसिक झालं. याच्यामध्ये हे ऍड होणार आहे, हे ऍड होऊन वाढतं आणि हे 7th पे नुसार आहे. 8th पे मध्ये हे वाढून जातं, 90,000 1 लाख पर्यंत जातं. ठीक आहे, असं. आता
कोणकोणते क्वेश्चन कसे कसे येतात, म्हणजे सीबीटी 1चं मी तुम्हाला एक क्रायटेरिया दाखवतोय. सीबीटी 1 मध्ये जनरल अवेअरनेसचे अशा अशा वेगवेगळ्या टॉपिक नुसार एवढे क्वेश्चन येतात. तर या 40 क्वेश्चनचं हे बायफर्गेशन आहे. ठीक आहे. तसंच सीबीटी 1 मध्येच मॅथ्स मध्ये 30 प्रश्नाचं हे बायफर्गेशन आहे. तर एवढे वाले चॅप्टर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा करायचे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक्स्ट्रा चॅप्टर आहे, पण एवढ्यांना तर करायचंच आहे. आणि रिझनिंगचं तेच सीबीटी 1 नुसार 30 पैकी एवढं आहे, तर एवढं करायचंच आहे. म्हणजे चॅप्टर नुसार टॉपिक वाईज रँक मी सुद्धा तुम्हाला सांगितले, सिलेबस सुद्धा सांगितलं. आता येऊया थोडं पुस्तक आणि त्या प्रकारे कशी आपली प्लॅनिंग पाहिजे. तर बघा, फीस नॉर्मल 500 रुपये आहे. आता SC ST बाकीचे कॅन्डिडेट, वुमेन, एक्स सर्व्हिसमॅन वगैरे, हँडिकॅप यांना 250 रुपये भरायचे, पण हे नंतर रिफंड दिले जातात. This fee of 250 will be refunded duly deducting bank charges as per on appearing the first stage. म्हणजे सीबीटी 1 झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेत थोडेसे पैसे कटून येऊन जातात. 20-30 रुपये कटणार बँक चार्जेस फक्त, बाकीचे तुम्हाला रिफंड भेटतात. पण पहिल्यांदा तुम्हाला पे करावं लागतात. आता कट ऑफ किती लागतो सर? आता आपल्या महाराष्ट्राचं बघूया. हे सगळं लेटेस्ट एक्झाम 2024 आहे. हा वाला आपला मुंबई. आता तुम्ही म्हणणार सर बँकिंग मध्ये, IBPS मध्ये, SBI मध्ये, LIC मध्ये, RRB मध्ये सर्वात कमी आपला कट ऑफ जातो महाराष्ट्राचा. पण इकडे तर लगभग जास्त आहे, 77. का? कारण की मुंबई सेंट्रल झोन येतं रेल्वेचं, आणि ऑल ओव्हर इंडिया मधले मुंबईमध्ये कॉम्पिट करतात. हा प्रॉब्लेम आहे. पण याचा अर्थ आपण भरायचं का नाही, आपला मराठी टक्का इथं वाढला पाहिजे. बस माझं एकच म्हणणं आहे. बहुत हो गया अभी. आपण जर अशा पोस्ट करता आजपासून अप्लाय केलं तर कसं होणार? मग आपलं प्रमाण तिथं कसं वाढणार? वाढायलाच पाहिजे. बाकीची येऊन आपली इथं जागा घेत आहे, आणि आपण सर फॉर्म कधी निघाला आम्हाला कळालंच नाही, कैसा नाही समजा तेरे को. ठीक आहे. आता हे वालं सेम मी तुम्हाला दाखवलेलं, हे ऑफिशियल कट ऑफची नोटिफिकेशन दाखवली तुम्हाला. बघा, हे मुंबई, RRB मुंबई 2024, अनरिझर्व, SC ST OBC EWS वगैरे 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 वगैरे, हे सगळं कट ऑफ दिसतंय. ठीक आहे. 19/9/2025 लेटेस्ट तुम्हाला दाखवतो, लेटेस्ट कट ऑफ दाखवतोय. ओके. आता मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतात किंवा पुस्तकाच्या PDF या सर्व मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. जाऊन एकदा चेक करा. कुठं जायचं? ऍप्लिकेशन डाउनलोड केलं, स्क्वेअर अकॅडमी ऑनलाईन, खाली लिंक पण दिलेली आहे. प्ले स्टोअर मध्ये पण जाऊ शकतात, आणि ऍप्लिकेशन iOS वर म्हणजे ऍपलच्या मोबाईल मध्ये पण चालतो. इथे गेल्यानंतर फ्री कंटेंट सेक्शन मध्ये एक RRB NTPC नावाचं एक सेक्शन असेल तिथं. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. हे मराठीत पुस्तक सर हे नाही आवडत, दुसरं पण दाखवतो, ते पण नाही आवडत, तिसरं पण दाखवतो. कोणतं तरी एकच घ्या, पण एकच घ्या. ठीक आहे. हे मराठीतून सर्व तुम्हाला प्रश्न भेटणार. NTPC 2025चं सगळे बघा, हेच वाले पोस्ट आहे आपल्या, सगळे क्वेश्चन मराठीतून भेटणार तुम्हाला. दॅट इज द बेस्ट. प्रश्नपत्रिका सुद्धा NTPCच्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेत. अजून काय पाहिजे? ठीक आहे. तर जाऊन मार्केटमधून आणून घ्या. ही बॅच आहे, ह्या बॅच मध्ये सर्व टाइप मी कव्हर केलेले. कुछ नया नहीं करने का, आपने को जितना बोल रहा हूं उतना करने का. हे एकदा बॅच झाली, त्या बेसिक पासून सुरू केले मी. तुमचं किती बेसिक भंगार असून द्या, 2+2 पासून सुरू केलेले मी. बेसिक बघितलं, कॉमन चॅप्टर बघितले, लगेच आपल्या RRBच्या NTPCच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करायचं. मॅटर क्लोज. आणि आजच सांगतोय, लवकरात लवकर बॅच घ्या, कारण की इथून तुम्हाला फटाफट सेशन बघायचे आहे. आणि आता डिस्काउंट चालू आहे दसरा निमित्त. ठीक आहे. तर मग नाहीतर मग तुम्हाला 800-900 रुपयामध्ये बॅच घ्यावी लागेल. आज 40% डिस्काउंट आहे, घेऊन टाका. काही जरी डाऊट आलं या एक्झाम बद्दल, असं आहे का तसं आहे, तर तुम्ही खाली म्हणजे या सेशन अपलोड केल्यानंतर खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकतात. मागील जेवढ्या एक्झाम झाल्या प्रत्येकाला शेवटपर्यंत मी हेल्प केलेली आहे. इव्हन फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यापर्यंत, एक्झामचे 1 दिवसा पहिले, एक्झाम झाल्यानंतर सुद्धा अनालिसिस मध्ये, इव्हन फर्स्ट आन्सर की आल्यावर ऑब्जेक्शन घेण्यामध्ये, आणि शेवटपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत, जॉईनिंग पर्यंत त्यांनी हेल्प केलेली आहे. ठीक आहे. तेवढा मनाचं मी दिलदार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. कोणताही तुमचा डाऊट असो मला विचारा. मी ऑलरेडी नंबर दिलेला आहे. नंबर आहे बघा, हा व्हॉट्सअप नंबर आहे. फोन करा. फोन नाही उचलला तर मेसेज करून द्या, कारण की सेशन मध्ये मी असू शकतो. तर मेसेज करून टाका, मी तुम्हाला रिप्लाय देणार. तर पटापट भेटूया. तोपर्यंत जय हिंद,
जय महाराष्ट्र.